आता फार काळ वाट नाही बघावी लागणार पद्मजा। त्या श्रीकांतच्या बाजूने उभा राहणारा प्रत्येक आधार मी नाहीसा करत आलोय। अंजली, प्रत्येकाला तिच्यावर विश्वास होता, पण माझ्यावर जास्त विश्वास आहे। नाही, मी अशी हार नाही मानणार। विक्रमादित्य, माझ्या श्रीकांतसाठी मी जगातल्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकते। अंजली, अर्धसत्य ऐकलंस, पूर्ण ऐकणार नाहीस? आता काही ऐकायचं उरलं नाहीये विक्रम। थांब। या सगळ्याला तुझा श्रीकांत कसा जबाबदार आहे हे ऐकायचं नाहीये? श्रीकांतचा या सगळ्याशी काय संबंध आहे? पद्मजा आणि मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो। माझं तिच्यावर चिबापाड प्रेम होतं, पण आम्हा दोघांमधल्या आर्थिक दरीमुळे मी माझ्या मनातल्या भावना तिच्यासमोर कधीच व्यक्त करू शकलो नाही। असं म्हणतात की पैशाने जग जिंकता येतं। मी खूप पैसा कमवला, नाव कमावलं, पण तरी मला पद्मजाचं प्रेम नाही जिंकता आलं, कारण तोपर्यंत श्रीकांत आणि पद्मजा दोघांनी लग्न केलं। पण श्रीकांतने तुझं काय बिघडवलं होतं? त्याच्यावर का राग आहे तुझा? कारण त्याच्यामुळेच माझी पद्मजा हे जग सोडून गेली होती। पद्मजाच्या डिलिव्हरीच्या वेळी तिचा मृत्यू झाला हे कळल्यानंतर माझ्यावरचा संयम सुटला। पद्मजाचं जाणं हा एक अपघात होता, पण त्याला कारणीभूत श्रीकांत आहे। म्हणजे तू आमच्या आयुष्यात येणं, आम्हाला वेळोवेळी मदत करणं, हे सगळं नाटक होतं। हा माझ्याच प्लॅनचा एक भाग होता। श्रीकांतला संपवायचं असतं तर मी त्याला कधीच संपवू शकलो असतो। मला त्याला उद्ध्वस्त होताना पाहायचंय। तुला काय वाटलं तू आम्हाला उद्ध्वस्त करशील? अंजली, श्रीकांतचा सरितावर खूप जीव आहे ना, मग जर श्रीकांतला मानसिक त्रास द्यायचा असेल तर सरिताला त्रास होणं खूप गरजेचं आहे। तुला हरीश आठवतो? माझाच मोहरा। कशी वाटली तुला माझी चाल? आणि एवढंच नाही तर तुमच्यावर हल्ला करणाराही मीच होतो आणि त्यातून तुम्हाला वाचवणाराही मीच होतो। त्यानंतर पुढे काय झालं हे तुला चांगलंच ठाऊक आहे। पण मग गिरिजा, तिचा काय संबंध? तिला का डांबून ठेवलंस तू? तिला श्रीकांत हवाय आणि मला श्रीकांतचा जीव। You are under arrest, Mr. विक्रमादित्य ठाकूर देसाई। ठिकाणा इकडे द्या, द्या म्हणतो ना। आता बरी गंमत आहे नाही? तुम्ही तुमच्या तोंडून तुमचा गुन्हा कबूल केलात। सोडून गेलात तुम्ही एक मुलगा म्हणून। तुमच्या चितेला अग्नी देण्याचाही हक्क तुम्ही हिरावून घेतला। पण एक मुलगा म्हणून मी वचन देतो तुम्हाला की या घरात सगळी कर्तव्य पार पडल्याशिवाय मी शांत बसणार नाही। अरे, या सर्व गडबडीत आपल्या श्रीकांत आज वाढदिवस आहे, हे लक्षात आहे ना? श्रीकांतचा वाढदिवस असा कसा विसरेल कोण? मला खरंच खूप पश्चाताप होतोय त्याचा, म्हणूनच न राहून आले मी इथे।
सॉरी अगं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अंजली सारखं कोणी दिसलं तर प्लीज त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची संधी द्यायला अजिबात विसरू नका. आतापर्यंत तुम्ही आमच्यावरती उदंड प्रेम केलं. तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे हीच विनंती. धन्यवाद.